प्रफुल्ल पटेलांच्या कृतीवर टीकेची झोड उठवल्यानंतर पटेल नरमलेत। त्यांनी सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिलंय, पण त्यांनी माफी मागितलेली नाहीये आणि त्यामुळे आता जिरेटोपाचा वाद इतक्या तर थांबण्याची शक्यता कमीच दिसते। पाहूयात। छत्रपती शिवरायांची ओळख असलेला जिरेटोप पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर घातल्यानं राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय। मोदींना जिरेटोप भेट देणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठली होती। प्रफुल्ल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर शिवरायांचा जिरेटोप चढवून मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न होतोय का, असा सवाल इतिहास अभ्यासकांनी केलाय। प्रफुल्ल पटेलांना मोदी हे शिवाजी महाराज वाटतात का, असा एक प्रश्न आहे। आणि मोदींना सुद्धा आपण शककर्ते शिवाजी महाराज झालो आहोत का, असं वाटायला लागलंय का, हा एक प्रश्न आहे। ही गोष्ट शिवछत्रपतींचा अपमान करणारी आहे, शिवाजी महाराजांच्या प्रतीक असणाऱ्या गोष्टीची अपमान करणारी आहे आणि प्रफुल्ल पटेलांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे। इक्बाल मिर्चीशी संबंध असलेल्या नेत्यानं शिवरायांचा जिरेटोप मोदींना घालणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला। हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहेच, कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायत। शिवरायांच्या महाराष्ट्रातून उसळलेला तीव्र संताप बघता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी ट्विटरवरून स्पष्टीकरण दिलंय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत। त्यांच्या आदर्शांवर आणि लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही। यापुढे काळजी घेऊ, असं ट्विट प्रफुल्ल पटेलांनी केलंय। प्रफुल्ल पटेलांनी केलेल्या ट्विटवरून संभाजी ब्रिगेडनं संताप व्यक्त केलाय। पटेलांनी शब्दाचा खेळ करू नये असं संभाजी ब्रिगेडनं सुनावलंय। तुम्हाला जर महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करायची नसेल आणि तुमच्यामध्ये जर अशाच पद्धतीनं तुम्ही विषय डायव्हर्ट करणार असाल तर संभाजी ब्रिगेड ते खपवून घेणार नाही। शिवप्रेमी मावळे त्या ठिकाणी खपवून घेणार नाहीत। आम्ही तुमचा रस्त्यावर उतरून संवैधानिक पद्धतीने निषेध केल्याशिवाय राहणार नाही। प्रफुल्ल पटेल साहेब महाराष्ट्राची माफी मागावी ही तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे। प्रफुल्ल पटेलांनी जी कृती केली होती त्याविषयी स्पष्टीकरणात्मक ट्विट केलं, पण त्याबद्दल माफी मागितलेली नाही। त्यामुळे पटेलांनी अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांची ओळख असलेला जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवल्यानंतर उसळलेली संतापाची लाट इतक्यात तरी शांत होणार नाही असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।